नमस्कार, मी असलम मुल्ला. आपण पाहताय कराड वार्ता. मी सध्या कराड लगत असणाऱ्या बनवडी या ठिकाणी आलेलो आहे. उद्या 23 फेब्रुवारीपासून इकडे भव्य क्रिकेटचा थरार, टेनिस क्रिकेटचा भव्य थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय भाई गुजर चषक 2026 आयोजित या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याबरोबरच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आदी राज्यातून मोठ्या प्रमाणात सध्या संघ जे आहेत ते सहभागी झालेले आहेत आणि हे जे सामने आहेत ते 4 दिवस याच ग्राउंडवर रंगणार आहेत. प्रेक्षकांच्यासाठी सुद्धा चांगल्या प्रकारे इथं बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच जे कोच असतील त्याचप्रमाणे जे क्रिकेटचं विश्लेषण करणारे कॉमेंट्रेटर असे दिग्गज या ठिकाणी येणार आहेत. तसेच दिग्गजांचा खेळ या ठिकाणी, नामांकित क्रिकेटपटूचा खेळ या ठिकाणी कराड शहरवासियांना पाहायला मिळणार आहे. तरी 4 दिवस चालणाऱ्या या क्रिकेट सामन्यासाठी प्रेक्षकांनी या ठिकाणी नक्कीच यायला हवं आणि प्रतिसाद द्यायला जावा. कारण या स्पर्धेत नामांकित जे खेळाडू आहेत त्यांचे चौकार आणि षटकाराची जी बरसात होणार आहे ते क्रिकेट रसिकांच्यासाठी पर्वणीच असणार आहे. एकूणच 7 षटकांचे हे सामने आहेत आणि 4 दिवस याच ग्राउंडवर चालणार आहेत. मी आता तुम्हाला ग्राउंडचा हा परिसर दाखवतो आहे. स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय भाई गुजर चषक 2026 या स्पर्धेला आता उद्या 23 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. उद्या सकाळी 23 फेब्रुवारीला 9च्या सुमारास नगरसेवकांच्या उपस्थितीत या क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन होत आहे. आता मी क्रिकेटची ग्राउंडची जी दृश्य आहेत, तयारी कशा प्रकारे झाली आहे ती दाखवण्यासाठी तुम्हाला सरळ घेऊन जातो आहे बनवडी येथील याच ग्राउंडवर. क्रिकेटच्या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कराड नगरपालिकेचे माजी नगरसेवक कॅप्टन इंद्रजित गुजर व त्यांचे सर्व सहकारी मित्रमंडळ मोठं परिश्रम घेत आहे. असलम मुल्ला, कराड वार्तासाठी. नमस्ते.